आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करत आहोत. मान्यवरांना विनंती करते की प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावं. दीप म्हणजे अज्ञानाचा आणि अंधाराचा नाश करणारा. कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. आपण कृपया बसून घ्यावं. हा कार्यक्रम आपल्यासाठीच आहे आणि शांतता राखावी मी विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होते. ज्ञानाचा दीप, तेजाचा दीप असा हा एक आपल्या जीवनात प्रकाशमय करणारा दीप उजळू दे आणि यशाकडे आपल्या जीवनाची वाटचाल होऊ दे असं आपण इथं सदिच्छा व्यक्त करूया. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधार दूर करून तेजाचा प्रकाश तेवत राहो, मनामनात तो पसरत राहो, चैतन्य उजळून असंच हे त्या दीपाचं सांगणं असतं. आणि या कार्यक्रमाची जी सुरुवात असते ती आपण दीप प्रज्वलनाने करत आहोत आणि ती ते संपन्न झालेली आहे. सर्व मान्यवरांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बदल करूया आणि कृपया मी सर्व सखी सहेली माता भगिनींना विनंती करते आपण थोडी शांतता राखूया आणि आजच्या कार्यक्रमाचं जे वाण आहे ते वाण जे आहे ते साहित्यिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्याचं वाण आपण लुटूया. तर सर्वप्रथम आपल्या आणि सौ आरती कार्यक्रम यांना विनंती करते की त्यांनी स्त्री आणि आई या विषयावर आपल्याशी संवाद साधावा. आणि परिवार हा जो आहे तो शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे सुरुवातीचं जे आपलं पुष्प आहे ते आपण सरस्वती पूजनाने करूया. मी मॅडमना विनंती करते की आजचं पुष्प जे आहे ते सरस्वतीचं आणि सरस्वतीचं वरदान असलेले या परिवारात त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. कृपया आपण शांतता राखावी आणि वैचारिक वाण, साहित्यिक वाण याचा आनंद घ्यावा. सर्व भगिनींना नमस्कार. आणि त्याच पीठावरील मान्यवर डॉक्टर वीणाताई, मनोरमाच्या स्त्री विभागातल्या सर्व शोभाताई मोरे आणि सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र आणण्याचं काम हळदी कुंकू हे फार मोठं चांगलं निमित्त असतं. कोणतीही बाई पहा, कितीही गडबडीत असू दे, जर दारावरून निघालेली असेल गडबडीत आणि तिला जर म्हटलं वहिनी हळदी कुंकू घेऊन जा, तर ती ते डावरून पुढं जाऊ शकत नाही. याद येते, हळदी कुंकू घेते, 2 मिनिटं बसते आणि जाते. ऐकू येते का सर्वांना? शोभाताईंनी सुद्धा आज या ठिकाणी तेच केलं. सर्व जर बायकांना एकत्र करायचं असेल तर हळदी कुंकू हे फार मोठं निमित्त आहे आणि सध्या हळदी कुंकूचाच दिवस आहे. शोभाताईंनी आपल्या सर्वांना हळदी कुंकाला बोलावलेलं आहे. हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण विचारांची देवाणघेवाण करणार आहोत. वीणाताई आपल्याला आरोग्यविषयक सर्व सांगणार आहेत, कारण महिला या आरोग्याकडे अतिशय दुर्लक्ष करतात. त्या सांगतील आता आपल्याला की आरोग्याकडे कसं दुर्लक्ष करतात आणि काय काळजी घेतली पाहिजे. मी आपल्याला थोडक्यात थोडासा महिलांचा इतिहास, आता वाटतं असं सर्वांना की महिला या खूप मागास आहेत किंवा त्यांची विचारांची पातळी तेवढी प्रगल्भ नाही आहे, पण असं
आपला इतिहास हा आपल्याला फार मोठ्या गोष्टी सांगत असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला जो इतिहास आहे तो इतिहास फार मोठा आहे. कितीतरी युग येऊन गेली. त्यातलं वेदांचा एक काळ होता. वेदांचा काळ की सर्व दृष्टीने समृद्ध असा काळ होता वेदांचा काळ. आणि या वेदांच्या काळामध्ये महिला यांना समान दर्जा दिला जात होता. आणि महिला या विद्वान देखील होत्या, खूप विद्वान होत्या. वेदांचं अध्ययन त्यांनी केलेलं होतं, उपनिषदांचा अभ्यास केलेला होता, समाजात त्यांना फार मोठा मान होता. पुरुषांच्या बरोबरीने यज्ञ याग करायला त्या बसायच्या आणि वेदांच्या विचार त्या म्हणायच्या. मग घडलं काय पुढं? आपला देश हा त्या देशावर सर्वांचंच वाईट नजर की या देशामध्ये सोन्याचा धूर निघतो, सगळी समृद्धी आहे, मग या देशाला कसं काय बरबाद करायचं? म्हणून नंतरचा काळ जो होता तो आक्रमणाचा काळ होता. आणि या आक्रमणाच्या काळामध्ये पुरुषांनी असा विचार केला की बायका या ताकदीच्या दृष्टीने समृद्ध नाहीये, कमी पडतात. मग यांचं रक्षण करायचं का देशाचं रक्षण करायचं का आणखी कशाचं? तुम्ही आपले घरात बसा, आम्ही काय तिचं रक्षण करू शकत नाही, असा एक विचार त्यांच्या मनात आला आणि महिलांना त्यांनी बंदिस्त केलं. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की जी शौनक राजाची गोष्ट आहे. युगावर्त हे रेखा बैजल यांचे पुस्तक आहे, कादंबरी मिळाली तर अवश्य वाचा. या युगावर्तमध्ये स्त्री ही बंधनात कशी पडली हे रेखा बैजल यांनी खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. शौनक राजा होता, त्याचा राज्यकारभार हा व्यवस्थित होता, सर्वांना समान न्याय द्यायचा, स्त्रियांचा आदर करायचा. पण तो काळच असा होता की स्त्री ही मुक्त होती. किती मुक्त होती हे सांगितलं तर तुम्हाला खरंही वाटणार. स्त्री एका पुरुषाच्या बरोबर फक्त 9 महिने राहायची, मुलाला जन्म द्यायची आणि दुसऱ्या पुरुषाबरोबर राहायची. लग्न वगैरे काही नव्हतं त्या काळात, बंधनं नव्हती. शौनक राजाने हे सर्व पाहिलं. त्याने विचार केला, अरे हे चांगलं नाही. आपला देश कुटुंब संस्थेला बांधणारा देश आहे, पण ही स्त्री की जी समाजाची अर्धी संख्या आहे, ती स्त्री जर अशी मुक्तपणे वागायला लागली तर आपली संस्कृती टिकणार नाही. शौनक राजाने विचार केला, आता या स्त्रीला बंधनात कसं घालायचं? मग एक निमित्त घडलं. तुम्हाला याज्ञवल्क्य ऋषींचं नाव माहिती असेल. त्यांचा मुलगा नचिकेत, उपनिषदामध्ये ही गोष्ट आहे. याज्ञवल्क्याच्या मुलाला त्याच्या आईने जन्म दिला. जन्म दिल्यानंतर 9 महिन्यांनी ती निघून झाली. त्यावेळेला त्या मुलाने पाळण्यामध्ये तिचा पदर धरला आणि जणू काही हा संकेत होता की आई तू मला समजून जाऊ नको. मग त्यावेळेला शौनक राजांनी त्याच्यापर्यंत ही बातमी गेली आणि त्यांनी विचार केला की आता खरं सांगायची वेळ आली. मग ती स्त्री म्हणजे नुसती स्त्री नाहीये, तर ती माता आहे, सृजनशीलता आहे, सृष्टीची निर्माती आहे आणि शिवशक्ती यांच्याच संगमातून किंवा यांच्या मिलनातून या सृष्टीची निर्मिती झाली आहे. मग ही स्त्री जर असं वागायला लागली तर काय करायचं? मग त्यावेळेला मात्र शौनक राजाने काय केलं की एक नियमावली तयार केली. आणि आता तो पुरुष होता, त्यामुळे नियमावली ही जी केली ती त्यांनी महिलांसाठी केली, बायकांसाठी केली. घराला उंबरे नव्हते पूर्वीच्या काळामध्ये, पण शौनक ऋषींनी एक नियम केला की सर्व घराला उंबरे लागले पाहिजे आणि स्त्री जेव्हा बाहेर पडेल त्यावेळेला तिचं पाऊस तिचं अडकळलं पाहिजे, ती ठेचकाळली पाहिजे आणि तिने मागं वळून बघितलं पाहिजे की माझा संसार आहे, माझी मुलं बाळं आहेत, मला असं मुक्तपणे वागून चालणार नाही. हा सगळा प्रसंग त्या युगावर्तमध्ये रेखाताईंनी सांगितलेला आहे, खूप चांगला सांगितलं आहे. अर्थात त्याला पुराणांचा आधार आहे, त्याच्यानंतर वेदांचा पण आधार आहे.
आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतो की नंतर जो आला तो आक्रमणाचा काळ आला आणि आक्रमणाच्या काळात स्त्री तिला परत पुरुषांनी बंधनात टाकली, घरात डांबून ठेवली. डांबून ठेवली म्हणजे नियम तयार केले. मला माहिती आहे ते किती नियम ज्यात आधीच केलं ते पुरुषांनी आधीच केलं आणि या स्त्रीला लक्ष्मी न मानता तिचा छळ पण त्यांनी सुरू केला. मग काय करायचं आता? स्त्री जर अशीच करायला लागली तर तिचा छळ करायला लागले तर समाजाचा बॅलन्स आहे. समाजाचा बॅलन्स राहणं हे फार महत्त्वाचं असतं. आक्रमणाचा काळ हळूहळू नाहीसा झाला. पुन्हा एक प्रकाशाचा किरण आपल्या लोकांच्या समोर दिसला आणि तो किरण होता जिजाऊचा शिवबा. जिजाऊने आपल्या सर्वांना दाखवून दिलेला आहे की आई कशी असते काय, कशी असावी आई. कारण तुम्हाला इतिहास माहिती आहे तो काही मी सांगत नाही, पण जिजाऊने नुसताच शिवबाला जन्म दिला नाही तर त्याला छत्रपतीपर्यंत पोचवण्याचं काम ते जिजाऊने केले. सोपी गोष्ट होती का हो? काळ कसा होता, कशी होती आजूबाजूची परिस्थिती, किती अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे आणि या अडचणींना तोंड देत देत त्याने आपल्या शिवबाला घडवलेलं आहे. तेही गोष्टीच्या माध्यमातून. त्या काळामध्ये शाळा वगैरे असं काही नव्हतं, परंतु युद्धाचं शिक्षण दिलं, त्याचबरोबर संस्कारही केले आणि प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये जिजाऊ शिवबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यातला शेवटचा क्षण म्हणजे शिवबा राजा झालेलं त्यांना पाहिजे होतं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली त्यांना पाहिजे होती. हे सर्व त्यांनी पाहिलं आणि तिथंपर्यंत त्याला नेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि जिजाऊ आणि शिवबा हे नाव इतिहासामध्ये अजरामर झालं. आता तुम्ही म्हणाल आम्ही जिजाऊ होती, आपण सोपी गोष्ट नाही आहे जिजाऊ होतो, कारण किती खस्ता खावायला लागलेले आहेत त्यांना, रात्रंदिवस झोप नाही आणि जिजाऊंनी संस्कार जे केलेले आहेत ते संस्कार स्फूर्तीतून केलेले आहेत, आपल्या वर्तणुकीतून केलेले आहेत. आजची जिजाऊ काय करते? मोबाईल घेते, मुलाला सांगते मोबाईल वापरायचा नाही अजिबात. मोबाईलमुळं आपलं आयुष्य बर्बाद होतं आणि मग ती मोबाईलवरच सतत बोलत. मुलगा बघतो तो म्हणतो आई तू बोलतेस मोबाईलवर आणि मला बोलू नको म्हणते, कारण मोबाईल हे शाप पण आहे आणि वरदान. मग एक बाई सांगते तुम्हाला थोडं सुरुवातीचा भाग आहे, इतकी मोबाईलची आहार केलेली होती कुणाच्या कोणाला धुणं धुवायला बसली, त्याला साबण लावत होती. साबण लावता लावता फोन आला. फोन आल्यानंतर तिनं साबण कानाशी धरला आणि मोबाईलवर कपडे चोळू लागले. एवढे हार केले. मग पहिलं जर काही करायचं असेल तर मोबाईलवर आपण आपलं स्वतःचं बंधन असलं पाहिजे की मोबाईल मी इतक्या वेळापर्यंतच बघणार नाही. आणि मोबाईलवर काय असतो, आता आमच्या अपर्णाताई सांगायच्या, मोबाईलमुळं कितीतरी मुलींचे संसार उद्ध्वस्त झाले. लग्न झालेली मुलगी सासरी गेली, दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी आईचा फोन, काय करते ग तू? आई मी झाडून काढते, आई मी भांडी घासते. आणि मग तुम्ही म्हणते अहो तुझ्या सासूने तुला भांडी घासायला लावले, तुला झाडून काढायला लावलं, थांब मी येते तिथं आणि फक्त तुझ्या सासूकडे. अरे ही सांगायची गोष्ट आहे का? पूर्वी कसं होतं बघा, घाल घाल पिंगा वाऱ्या आणि माहेरच्या परसात सुखी आहे सांग माहेरच्या घरात, अशा कविता होत्या. घाल घाल पिंगा. वर्ष भेट व्हायची नाही आईची, पत्र यायचं कधीतरी आणि पत्र आल्यानंतर मग कळायचं आपली मुलगी सुखात आहे. आयानो मुलींच्या संसारामध्ये जास्त लुडबुड करू नका, तिला संसार करू दे आणि ती संसार करायला सक्षम आहे. तर जावई तिला एकदा लग्न लावून दिले तुम्ही, जे तुम्ही खस्ता खाल्ल्यात ना तिला पण थोडा खस्ता खाऊ दे ना. जावई तुमचा चांगला आहे हे बघून दिलं ना आणि मग तिला सुद्धा तिला सगळं निसरू दे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही मध्ये मध्ये खुपसू नका, मुलीला सुखाने संसार करू दे. आणखी काय दिसतंय आज आपल्याला? आई ड्रेस घालून होती,
आहे, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण मुलांना, प्रत्येक मुलाला आई ही साडी नेसलेलीच आवडते. आणि छोटा मुलगा, आई मला तुझ्या पदराला तोंड पुसायचं म्हटलं तर पदर कुठं असतं, ओढणी असती आणि त्या ओढणीनं काही तोंड पुसलं जात नाही. मग आपल्याला शोभेल, आपल्या संस्कृतीला शोभेल असा आपण ड्रेस परिधान करावा. ओढणी घेतली तर ती व्यवस्थित घ्यायला पाहिजे. साडी हे आपलं वैभव आहे आपल्या संस्कृतीचं आणि ती व्यवस्थित नेसली पाहिजे. आता बघा सगळ्या छान नटून कटून आलेल्या आहेत बायका, कारण हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे, छान वाटतंय सगळ्यांना. दुसरा एक म्हणजे आपण आपल्या मुलीनं कसं वागायला पाहिजे तसं आपण आधी वागलं पाहिजे. आता आई जर पिझ्झा बर्गर खायला जात असेल म्हणजे थालपीठ कोण म्हणाल आणि तुम्ही सांगणार मात्र थालपीठ खाणार आणि पिझ्झा बर्गर खायला जाते, होत नाही त्याच्यात. आपण आधी आपली वर्तणूक सुधारली पाहिजे. आत्ताच मला वीणाताईंनी प्रश्न विचारला की वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या पुस्तकाबाबत. मोबाईलच्या जमान्यात मोबाईलमध्ये सगळं आहे, कधी नाही, आजी बाबाची गुहा आहे मोबाईल. पण पुस्तक घेऊन वाचण्याचा जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला मोबाईलमधून मिळतो. मोबाईलमध्ये कादंबरीच्या कादंबऱ्या आहेत, पण पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद तुम्ही स्वतः पुस्तक वाचत लागेल म्हणजे तुमचा मुलगा पुस्तक वाचायला लागेल, वाचण्याची आवड त्याच्यामध्ये निर्माण होईल. कारण पुस्तकामध्ये ज्ञानाचं भांडार आहे, संस्काराचं भांडार आहे. मी आता संस्कार करणार आहे असं म्हणून संस्कार कोणी करायला जात नाही किंवा तसे करता पण येत नसतात. संस्कार हे आपल्या वर्तणुकीतून पाहिजे, आपल्या संस्कृतीचं जतन करायला पाहिजे. कुटुंब संस्था टिकली पाहिजे आणि कुटुंब संस्था टिकण्यासाठी प्रत्येक आईनं आपल्या मुलाच्या पाठीशी उभं राहायला. पूर्वीच्या काळ गेला आता नोकरी लागायची, कोणाच्या तरी ओळखीनं विचारायला लागतो की आता नाही. आता कठीण काळ आलेला आहे. मुलांच्या पाठीशी आर्थिक दृष्टीनं, मानसिक दृष्टीनं उभं राहायला पाहिजे. सुनेच्या पाठीशीही उभं राहिलं. किंवा नातू पाहिजे ना, नातू पाहिजे तर त्या मुलीनं मुलाला जन्म दिल्यानंतर तिने ठेवायचंच नव्हतं. म्हणजे काय म्हणते, त्याला सांभाळायला पाहिजे, जाऊ दे मला काहीच नको, आणि मग ती पण मुक्तपणे वागायला. तसं न करता तुम्ही, कारण काय आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत त्याला काय वाटतं, आतापर्यंत आम्ही खस्ता खाल्ल्याबाई, आता या मुलांच्या संसारात परत खस्ता खायच्या का नाही, आम्हाला नको, आम्हाला आता ट्रिपला जायचं आहे, आम्हाला मजा करायची, आम्हाला जे जमलं नाही ते आता करायचंय. थोडंसं बाजूला ठेवा. नात नातू मोठं होईपर्यंत तुम्ही त्या सुनेच्या पाठीशी राहा. सुनेला मदत करणं ह्याच्यामध्ये कमीपणा वाटून घेऊ नका. खूप बायकांना वाटतं की सुनेला कशी मदत करायची, सुनेचं तिनेच काम केलं पाहिजे, तिथं सगळं मी नाही तिला मदत करू शकत. का मदत करू शकत नाही? तुम्ही तुमच्या आईला मदत करू शकत होता की नाही? आईला मदत करण्यात तुम्हाला धन्यता वाटायची की आई एकटीच करते बिचारी, अरे मग सून पण एकटीच करते, तिला थोडीशी मदत करा म्हणजे ती जॉब करू शकेल आणि जॉबमुळं तुमचा आणि तुमच्या मुलाचा संसार व्यवस्थित होईल. त्याला जे पाहिजे ते त्याच्यामधून मिळू शकेल. सुनेला काही गोष्टी येत नसतील तर तिची टिंगल करू नका. काय वेळी जमाना आमच्या वेळेला आम्ही 9वी मला शिकलो होतो, या सुनेला साधा कुकर लावता येत नाही, भाजीच येत नाही. अरे तिनं आतापर्यंत सगळं आयुष्य शिक्षणातच घालवलं. तिच्या आईने पण तिला शिकवले होते. आईची पण चूक आहे, तिला यायला पाहिजे आणि प्रत्येक मुलीला स्वयंपाक यायला पाहिजे. शोभाताई किती सुंदर स्वयंपाक करतात, त्याची मुलाखत घेतली. 9वीपासून त्या भाकरीने हे सगळं करतात आणि आनंदाने करतात. त्यांना विचारलं ना, हे सगळं करताना तुमची तुमच्याकडून नाही म्हणल्या, माझी मी हे सगळं आनंदाने करतो. एवढी आता मोठ्या पोस्टवरची बाई, एवढे सगळी व्यवधानं सांभाळणारी बाई घरात स्वयंपाक करूनच नोकरीला जात होती. त्यांनी नोकरी केली आहे आणि महत्त्वाची नोकरी केलेली आहे, जबाबदारीची नोकरी केलेली आहे. म्हणून आपल्या मुलीला आधी स्वयंपाक शिकवायचा, घर आवडायला शिकवायचं, सगळं शिकवा. मुलालाही शिकवा, मुलालाही यायला पाहिजे. कारण मुलाला जर तुम्ही लाडावून ठेवलं तर तो मुलगा बिघडतो आणि मग तो सून काय म्हणते, सासूने आमच्या नवऱ्याला
नाही लावलं. पूर्वी म्हणत होते की मुलीला वळण नीट नाही लावलं, आता मुलाला वळण नीट नाही लावलं असं म्हणतात. त्याने पण समान आहे बघा. आता तो नोकरी करतो, ही नोकरी करते, आल्यानंतर तिला चहा द्यायचा, सांगा कमीपणा नाही आहे त्याच्यामध्ये. हे सगळं करायला त्यांना शिकवायचं. पण बायकांचं काय असतं, मुलगा खूप लाडाचा एकुलता एक असतो आणि इतके लाड करतात त्याचे की तो लाडाने वेडा होतो, बिघडतो आणि मग बायको जेव्हा सांगितले त्याचे तेव्हा सगळंच त्याचं पितळ उघडं पडतं आणि आईला तो मदत करतो. ती सांगते, अरे आई मी एकटी करते, तुला दिसत नाही का, घालून काढ बघू, मला भाजी जरा आणून दे बाजारातून, मला हे आणून दे, तुझ्या कपड्याच्या घड्या कर. आई सांगते, ऐकतो, वळण लावायचं तसे ऐकतो तो. पण हा बाळू जेव्हा असतो त्यावेळेला तो ऐकतो. बाळूचा जेव्हा बाळासाहेब होतो आणि तो बायकोलाही मदत करायला जातो त्यावेळेला सासूचं तोंड गप बसत नाही. ती म्हणती, पाहिलंय आमचा मुलगा बघा बायकोच्या मागं मागं कसा करतो. बायको झाड म्हणते की झाडून काढतो, सगळं करतो. करू दे ना, काय बिघडलं, काम करणं ह्याच्यामध्ये लाज नाही आहे. आपल्याच घरात कामं करायची आहेत, पण त्याच्या आहारी न जाता ठराविक मर्यादा लक्षात ठेवून ही कामं केली पाहिजेत. आणि आईचं महत्त्वाचं काम जे आहे की ते संस्कार करायचं आणि तसं वागतो का नाही हे पाहिजे. नाहीतर आता सध्या मोबाईलचा आनंद फक्त ज्येष्ठ नागरिक जास्त घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या हातातला मोबाईल सुटत नाही. त्यांच्या सारखं आपलं ते मोबाईल घेऊन फिरत असतात, मोबाईलवर त्यांचं चाललेलं असतं. परंतु मोबाईल हा ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठीच मोबाईलचा उपयोग जास्त आहे. आपल्याला नुसता कॉलिंगचं सुद्धा चालतं, काही नाही, परंतु आपल्याला तसं नाही पाहिजे. मला मोठा मोबाईल आणून दे, सूर्याला कसा देतोस मला पण आणून दे. आणि त्या मोठ्या मोबाईलवर आई सगळे दिसत असतात नवीन नवीन आणि त्याच्यामध्येच गोष्ट जातात. आणि लहान मुलाला जेवायला घालताना, लहान मुलं 2-3 महिन्याची मुलं असतात बघा, समोर मोबाईल लावतात. मोबाईल लावल्यानंतर ते मुलंही गप्प बसतं, त्याच्यावरती काही गाडी असते, गोष्टी असते, ते ऐकायला लागतं. आणि मग नंतर तो जेव्हा थोडा मोठा होतो त्यावेळेला तो मोबाईल सोडत नाही आणि मग त्याच्यासाठी डॉक्टरकडे जातात, मानस रोगतज्ञाकडं. आणि आमचा मुलगा मग मोबाईल लहानपणापासून त्याला सवय लावू नका. तो मोबाईल लावून त्याला जेवायला घालू नका. गाणी शिका, गाण्याची पुस्तकं काय आईची गाणी शिका, बडबड गीतं शिका, मुलांना आवडतात त्यांच्याशी गप्पा मारा. हे सगळं करायचं म्हणजे साधी गोष्ट आहे. आणि हे सगळं प्रत्येक आईनं केलं पाहिजे, प्रत्येक सासूनं केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. नाही ती काळाची गरज आहे. आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची किंवा या मल्टीस्टेट मनोरमा मल्टीस्टेटचे जे प्रमुख आहेत श्रीकांत दादा यांचा तुम्ही आदर्श बघा ना. त्यांचं आईवर केवढं प्रेम होतं आणि त्या आईच्या प्रेमापोटी त्यांनी कविता सगळं निर्माण केलेल्या आहेत, कविता केलेल्या, छान कविता आहेत. शोभाताईंची पण कविता आहे. शोभाताईंचा आदर्श मी पुराणातले सांगत नाही, इतिहासातले सांगत नाही, सध्या जिवंत व्यक्तींचा आदर्श तुम्ही समोर ठेवा, शोभाताईंचा आदर्श समोर ठेवा. सगळं करून जेवढी वर्ष सर्व्हिस करून परत महिलांच्या प्रबोधनाविषयी त्यांना तळमळ आहे आणि त्यासाठी धडपडत आज 2दा आले त्या तिथं एवढं नियोजन करण्यासाठी. आणि तिथं पण सारखं चालू आहे की अस्वच्छिष्टम जगत सर्व असं म्हणतात की महाभारतामध्ये एकही विषय यासाठी सोडला नाही. तसं शोभाताई आणि श्रीकांत दादांनी एकही विषय सोडले नाही. सगळ्या विषयामध्ये त्यांचं पदार्पण आहे, प्रगती आहे, तळमळ आहे. हे सर्व संयोजकांनी मला तुमच्याशी संवाद साधण्यात अजून पण जास्त नको, तुम्हाला जेवढं प्रेझेंट करते तेवढंच बोलते, नंतर कधीतरी बोलूया. मी शोभाताईंचे मनापासून धन्यवाद देते, त्यांना आभार मानते मला या ठिकाणी संधी दिली म्हणून. धन्यवाद. मी परिवाराच्या वतीने मॅडमचं आभार व्यक्त करते. तसेच मनोरमा बँकेच्या CEO आणि मनोरमा मल्टीस्टेटच्या व्हाईस चेअरमन माननीय शिल्पा कुलकर्णी मॅडम यांना ते नमस्कार. कुंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या
1995 साली मनोरमा बँकेच्या माध्यमातून स्थापन झाला. अक्षय तृतीयावरती मनोरमा बँकेच्या एकूण ठेवी त्या दिवशी 1 कोटी होत्या. आज मनोरमा परिवार हा एकूण 2100 कोटींचा व्यवसाय पार केलेला आहे. या परिवारामध्ये मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट, मनोरमाच्या 6 पतसंस्था आहेत. यामध्ये ग्रीन पतसंस्था, अंकुर पतसंस्था, मनोरमा सखी मंच पतसंस्था, महिला उद्योग, सदाशिव नागरी अशा विविध पतसंस्था मिळून हा मनोरमा परिवार 2100 कोटींकडे वाटचाल करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जे सांगते मी आपल्याला की यामध्ये आपल्या मनोरमा बँकेच्या 9 शाखा आहेत. मनोरमा मल्टीस्टेटच्या 70 शाखा आहेत. यामध्ये 4 शाखा आपल्या इथे अक्कलकोटला आहेत. म्हणून आज अक्कलकोट वाचण्यासाठी स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये आपण आपला सर्वांशी भेटण्यासाठी आम्ही हा हळदी कुंकाचा कार्यक्रम केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे जो आपल्याला परिवार चालवत असताना आपल्या सर्वांच्या डिपॉझिट इथे असतात, सर्व सभासद इथं आलेले आहेत, ग्राहक आहेत. आपण सभासदांचा सत्कार इथं करणार आहोत. तर आनंदाची गोष्ट सांगते मी की यामध्ये आपल्या डिपॉझिट ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या सेफ आहेत. कारण आमच्या परिवाराचा एन.पी. आहे हा 0% आहे. त्यामध्ये आम्ही जे वसुली करतो ती वसुली ही सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, संचालक मंडळाच्या माध्यमातून हा 0% एन.पी. हा सतत 6 वर्ष मनोरमा बँकेचा आहे. मल्टीस्टेटचा सुद्धा 3% आत आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या ठेवी आमच्याकडे सुरक्षित आहेत. त्यामुळे आपण अक्कलकोटवासियांनी आमच्याकडे जास्तीत जास्त अकाउंट ओपन करावे, सभासद व्हावे आणि विविध छोटे छोटे कर्ज पण आम्ही देत असतो. यामध्ये महिलांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून कर्ज देतो. तर बरेच अक्कलकोटला आमचे कर्जदार पण आहेत, चांगली वसुली करतात, चांगले डिपॉझिटिव्ह आहेत. अशा पद्धतीने सर्व अक्कलकोटवासियांची आम्हाला कायम सदैव साथ असावी एवढेच 2 शब्द बोलून माझे मनोरमा परिवार हा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक तर आहेत आणि असे सांस्कृतिक देवाणघेवाण आज इथे आपण आनंद या माध्यमातून लुटत आहोत. परिवाराची वाटचाल 2100 कोटीकडे आपल्याच विश्वासाच्या ठेवीमुळे आपण करत आहोत आणि सतत सलग 6 वर्षे 0% एन.पी.ए. या परिवाराने घेतला आहे. त्यामुळे आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. तर आपण या परिवाराचे सदस्य आहात. माणसे जोडणारा हा परिवार आहे आणि आपण आमच्याशी जोडलेले आहात. यानंतर मी आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर मीना पवार ज्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक स्त्रीला हा आनंद हवा असतो, पण शारीरिक दुखणं आणि मानसिक दुखणं याच्यामध्ये तिचा ताळमेळच बसत नाही. आनंदी कसं राहायचं, मनाने राहायचं की शरीरात राहायचं? तर आजचं जे आरोग्याचं वाण होणार आहे ते मानसिक आणि शारीरिक महिलांचं आरोग्य या विषयात माननीय डॉक्टर मीना पवार यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा व मार्गदर्शन करावं. नमस्कार. सगळ्यात आधी मनोरमा बँकेचा आज खूप खूप कौतुक, कारण बँक असोसिएशनकडून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याच्याबद्दल मनोरमा बँकेचं खूप कौतुक. एक आवडी वेगळी बँक मला मनोरमा बँक वाटते. कुठली बँक असं आपल्या सभासदांना, ठेवीदारांना असं बोलवते का या आमच्याकडे हळदी नाही, त्यांचं तेवढ्यापुरतं बँकेपुरतंच असतं. पण मनोरमा बँक अशी आहे की ती तुमच्याशी कौटुंबिक संवाद साधण्याचा प्रयत्न करते. तुमच्याशी संवाद साधायचं मनाला असतं, तुम्ही या आमच्याशी भेटा, बोला, हे असं तुम्हाला कुठल्याही बँकेत सापडणार नाही. आणि खरंच त्याच्याबद्दल मनोरमा बँकेचं मी खूप खूप कौतुक करते. माननीय शोभाताई काळेताई CEO आपल्या आणि यासमीन, आजचा माझा विषय आहे महिलांचं आरोग्य. पण नुसतंच नाही, तर आरोग्याबद्दल आणखीन एक मानसिक आरोग्य, आणखीन एक त्याला शिकू आहे. आपण बघूया काय करायचं ते मानसिक आरोग्याचं. पण आरोग्य म्हटलं की जनरली तुम्ही आरोग्य कोणाला म्हणालो, कसं काय आरोग्य, आपण आरोग्य मानतो कसं ओळखायचं? कुणाला काही कल्पना आहे, सांगू शकाल तरी? सोपी डेफिनेशन आहे, सोपी व्याख्या आहे. जी व्यक्ती आजारी पडत नाही, आहे की नाही, ती कशी आहे?
झोपेच्या वेळी पोट साफ होतं. ह्या गोष्टी जर होत असतील नियमितपणे तर आपण आरोग्यवान आहे की नाही, सोपं काम. मग हे असं जर होत नसेल तर आपण डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर तपासणी करतात, वेगवेगळ्या तपासण्या करतात. त्या तपासण्या काही जणी करून घेतात, काही जणी म्हणतात जाऊ दे ना, तिकडे कशाला करायचं होतं की नाही, हे डॉक्टर काय सांगतच राहतं. पण ह्या तपासणीतून आम्हाला कळत असतं की हे समोरच्या व्यक्तीला जो काही त्रास होतोय तो किती खोलपर्यंत गेलेला आहे, किती त्याची डेप्थ आहे, किती दिवस औषध पाणी करावं लागणार हे आम्हाला त्या तपासणीतून कळतं. आता माझ्याकडे साधारणपणे ज्यांना मुलं होत नाही अशा बायका माझ्याकडे खूप आहेत. तर मुलं होण्यासाठी जसं स्त्रीचं आरोग्य हवं असतं तसं पुरुषांचं पण हवं असतं, बरोबर आहे की नाही. स्त्रिया येतात, घरची सासू घेऊन येते, बघावायला लेकरच होत नाही. मी आपली तिची सगळी तपासणी करते, बघते काय काय आहे, रक्त किती आहे, रंगी आहे, कुठे काही त्रास आहे का, सगळं तपासणी करते. आणि कधी कधी असं जाणवतं की अरे ही तर सगळी छान आहे, सोनोग्राफी केली नॉर्मल आहे, मग आता कोणाला तपासायला पाहिजे. साहजिक आहे, नवऱ्याला बघावं लागतं. मग त्याला जेव्हा आम्ही बोलायला जातो किंवा ती बोलते तर तो काय म्हणतो, हॅ मला कुठे काय झालं, हे मस्त खातो पितो छान मजेत, पण ते आता आरोग्यवान आहे हे बरोबर आहे. पण त्याचे शुक्रजंतू कसे आहे, त्याच्या गर्भधारणा होण्यासाठी ते शुक्रजंतू योग्य आहेत ही तपासणी मला करून घ्यावीच लागते हो. त्याच्याशिवाय कळत नाही. वरना माणूस खूप धडधाकट दिसतो आणि नंतर मग रिपोर्टमध्ये सापडतं की नाही याला औषधाची गरज आहे. त्यामुळे जेव्हा डॉक्टर तुम्हाला तपासण्या करायला सांगतात त्यावेळी त्या करायच्या. म्हणजे आपल्यालाही आपलं आरोग्य कसं कळतंय, आपला रक्तगट आपल्याला माहीत पाहिजे. माहिती असतो ना तुम्हाला रक्तगट, कुणाला माहिती आहे, जरा हात वरती करा. तुमचा रक्तगट कुणाला माहिती आहे, असा मस्त हात वर करा. शाबाश, अरे वा, छान जागरूक बायका आहेत ती अक्कलकोटच्या, छान वाटलं ऐकून, व्हेरी गुड. हा रक्तगट आपल्याला जर माहिती असेल तर अचानक कुठे गरज पडली तर तुम्ही पटकन उभ्या राहू शकता. हो, मी देऊ शकते अडचणीच्या वेळी तुम्ही उभ्या राहू शकता. पण ह्या रक्त देताना आणखीन एक अडचण येते, ते म्हणतात तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, तुमच्या अंगात रक्त किती आहे ते आधी सांगा, बरोबर आहे की नाही. आणि खूप जणींच्या बाबतीत अशी तक्रार असते की आमच्याकडे रक्त कमी आहे. का बरं हे रक्त कमी होतं, डॉक्टर का रक्त कमी म्हणतात, कधी लक्षात येतं का तुमच्या. आपल्या अंगामध्ये रक्त तयार होतं ते कुठून तयार होतं बरं, आपण जे काय खातो पितो त्यातूनच रक्त तयार होतं, बरोबर आहे. हां, मग हे रक्त तयार होण्यासाठी असं काय लागतं. आपल्या जेवणामध्ये खरी पद्धत अशी आहे, डाळ भात चपाती किंवा भाकरी भाजी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण करतो. पण ह्याच्यासोबत अजून चटणी कोशिंबीर या गोष्टी पण आपल्याला हव्यात जेवणात आणि त्या आपण कधी करतो कधी करत नाही. वेळ असल्या आपलं नैवेद्याचं ताट कसं असतं बघा, चटणी लिंबू कोशिंबीर 2 भाज्या एखादा गोड पदार्थ मग ती पुरणपोळी, किती छान ताट असतं. आपण हे ताट नैवेद्यासाठी करतो. पण असं ताट जर आपण रोज घेऊन जेवलो तर आपलं आरोग्य चांगलं आहे. ते देवासाठी म्हणलं की आपण सगळं छान करतो, देवाला सगळं पाहिजे, बरोबर पाहिजे. पण त्याच्यामधनं जसं आपण करतो तसं आपण रोजचं जर ताट केलं तर डॉक्टरची पायरी चढावी लागणार नाही. काय होत असतं, आपल्या शरीराची जी काही वाढ होते, लहान लेकरांची वाढ होते, बरोबर आहे. आपली एक वाढ कुठेतरी आली, पण लहान लेकरांची जी वाढ होते त्याला लागतात प्रथिन म्हणजे प्रोटीन्स. तुम्ही ऐकलं असेल प्रोटीन पावडर वगैरे खूप काही जाहिराती येत असतात. कशात असतात हे प्रोटीन्स आपल्या रोजच्या जेवणात, काही माहिती आहे तुम्हाला. सिंपल साधं आपण जे काय डाळ करतो ना त्याच्यात भरपूर प्रोटीन्स असतात, डाळीत उसळीत या गोष्टींमध्ये. मग ह्याच्यामध्येही आणखी जास्त जर प्रोटीन पाहिजे असतील तर सोयाबीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात. मग आता काय करायची आयडिया,
पोरांना काही काही वेळा डाळ खातात, कधी खात नाही. एक आयडिया सांगते. हे नियमितपणे पोटात जाण्यासाठी आपण जे गहू दळायला देतो ना, 1 किलोला 1 फूट सोयाबीन टाकून द्या. पोरांना काय कळणार आहे, पण आपोआप त्यांच्या पोटामध्ये जात राहते आणि काहीतरी तर कमतरता भरून निघेल. डाळ जेव्हा करतो त्यावेळी ती डाळ पातळ नाही करायची, जरा घट्ट करायची, म्हणजे ती डाळ जास्त खाल्ली जाईल. आणि त्याच्यामध्ये कधी शेवगा घाला. शेवगाचं माहिती असेल तुम्ही, आजकाल व्हॉट्सअपवरती सगळ्या जणी असतात. आताच मोबाईलबद्दल बोलू. या मोबाईलचा हा एक मात्र फायदा झाला की आपल्याला काही गोष्टी खूप कळतात की शेवग्याच्या शेंगामुळे ताकद वाढते. बरोबर आहे ना? मग त्याच्यात कधी शेवग्याच्या शेंगा, कधी घेवड्याच्या शेंगा, असं काहीतरी घाला की जेणेकरून मुलांना ते पण मिळेल. शेवग्याच्या शेंगात खूप कॅल्शियम आहे, आयर्न आहे. आता आयर्न, हिमोग्लोबिनसाठी आयर्न लागतं. आयर्न कुठे कशा कशातून मिळू शकतं? गुळ, राईट, हिरव्या पालेभाज्या, आणखी शेंगदाणे, खजूर, काळी किसमिस. बरोबर आहे? तुम्ही म्हणाल हो मॅडम आम्ही सगळंच खातो, तरी पण डॉक्टर म्हणतात तुमच्या अंगात रक्तच कमी आहे. आता याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते. हे आयर्न जे काही अन्नात असतं ते अन्नातून आपल्या रक्तापर्यंत नेण्यासाठी एक एजंट असतो, तो असतो व्हिटॅमिन सी. आणि हा व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतो लिंबू, नंतर लिंबूसारखे पदार्थ फळं म्हणजे संत्र, मोसंबी आणि आवळा. आवळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. याचा अर्थ आपण ह्या गोष्टी नियमित खायला हव्यात. तुम्ही सगळं खाल, आयर्न भरपूर असलेल्या गोष्टी खाल, पण ते तिथून अन्नातून तुमच्या रक्तापर्यंत हात धरून घेऊन जाणारा आहे व्हिटॅमिन सी. आणि व्हिटॅमिन सी किती लागणार आहे? अगदी थोडंसं. रोज नियमितपणे लिंबूची एक छोटीशी फोड, छोटी म्हणजे किती? एका लिंबाचे 8 तुकडे केल्यानंतरची फोड उरते. ती एक फोड जर आपण खाल्ली तरी पुरे झाले. मग तुम्ही नुसती खा, पोह्यात खा, भाजीत खा, लिंबू मीठ खा, सरबत करून कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने लिंबू तुमच्या पोटात जाऊ दे. मग हळूहळू यातून काय होणार की तुमच्या अंगातलं ते अन्नातलं अन्नातलं आयर्न रक्तापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या तब्येतीमध्ये फरक पडेल. हे व्हिटॅमिन सी अजून काय काम करतं माहिती आहे का? रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, म्हणजे आपल्याला रोगापासून लांब ठेवतं. हे तर खूप गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? मग हे लांब ठेवण्यासाठी आपल्या जेवणामध्ये नैवेद्याच्या ताटात लिंबाची फोड असतेच. तुम्ही पहा आठवणीने का असते, तर हे असं ताट आपण खावं हे आपल्या धर्मात सांगून ठेवलंय की हे असं तुम्ही जेवा. प्रोटीन्स झाले, व्हिटॅमिन्स झाले, आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याच्यातून आपल्याला खूप एनर्जी मिळते ते आहे भाकरी, चपाती, भात. या गोष्टीतून आपल्याला खूप ताकद मिळते. अगदी फार पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी म्हणजे 60-70 वर्षापूर्वी बोलताना भाजी भाकरी असा शब्द असायचा, पण आता मात्र आपण चपाती जास्त खातो. बरोबर आहे? चपाती फक्त सणावारी केली जायची आणि तोच आहार अगदी योग्य आहे. भाकरी पचायला सोपी असते. तुम्ही 2च्या जागी 4 भाकऱ्या खाल्ल्या आणि उठून तरी सुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यामुळे भाकरी खाणं आपल्यासाठी खूप खूप चांगलं आहे. चपाती सणावारी करा, पुरणपोळीला गहू लागणारच ते तुम्ही सणावारी खा, पण भाकरी नियमित चालू ठेवा. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर आता खाल्लं पिल्लं नुसतं खाऊन जाडजूड होऊन बसायचं का? व्यायाम पाहिजे. मग व्यायाम कुठला करणार? सूर्यनमस्कार माहिती आहे? कोणाकोणाला माहिती आहे? तो हातवरती करा. सूर्यनमस्कार. अरे वा. आणि घालता का पण तुम्ही सूर्यनमस्कार? नसते तुम्ही घालता? खूप छान. त्यांचं कौतुक करा सगळ्याजणी टाळ्या वाजवून. खूप छान गोष्ट आहे. या सूर्यनमस्कारामध्ये आपल्या डोक्यापासून ते पायाच्या अंगठीपर्यंत पूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. एक लक्षात घ्या, एक छोटी गोष्ट आहे. एखादा कुठलाही दाराचा सांगा, बरोबर आहे, तो जर हलवला नाही तर थोड्या दिवसांनी काय करतो? राईट? खूप
खूप दिवस बंद असलेलं दार जेव्हा उघडतं त्यावेळी ते दार कर्र करून उघडतं. मग आपले सांधे आपण जर नियमित हलवत राहिलो तर ते कुरकुर करतील का? सोपा उपाय, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करायचं, व्यायाम करत राहायचा. सोपा आहे सूर्यनमस्कार. प्रत्येकीच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यावरती छान दिलेले असतात, तशा पद्धतीने करा. सावकाश करा, अगदी सावकाश करा. आणि मोबाईल ते मिळाला, चला मी आज 12 सूर्यनमस्कार घालते, संपलं. दुसऱ्या दिवशी आमचं अंग एवढं दुखे, वैतागून जायला नको रे बाबा तो सूर्यनमस्कार, असं मात्र करू नका. आज 2 घातले तर 8 दिवस ते 2 सूर्यनमस्कार घालायचे. आपल्या शरीराला त्याची सवय होऊ द्यायची. मग टप्प्याटप्प्याने तुम्ही वाढवत जा. सूर्यनमस्कार करण्याच्या आधी संपूर्ण शरीराचे सांधे आधी शिथिल करून घ्यायचे, हलवायचं त्यांना सगळ्याला, चांगले खुळखुळीत करून घ्यायचे ते, आणि मग सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कारामध्ये आपल्या शरीराचे स्नायू सगळे ताणले जातात. काय होत असतं, हे जे स्नायू आहेत, स्नायू कशाचे बनलेले असतात, रेषांचे बनलेले असतात. आता तुमची मेथीची जुडी असते, बरोबर आहे. ती मेथीची जुडीची जेव्हा असा गठ्ठा असतो, त्यात माती बिती काय काय अडकलेलं असतं, राईट. मग तुम्ही नळाखालून धरून ते धुता किंवा अशी खळखळ तिला हलवता. मग आपण हे जे सूर्यनमस्कार घालतो म्हणजे त्या स्नायूंना असं हलवतो, त्या स्नायूच्या मध्ये जे काही कचरा, नको असलेले पदार्थ जे अडकलेले असतात, हे या व्यायामामुळे बाहेर फेकले जातात आणि ते मग लघवी किंवा संडासच्या मार्फत बाहेर फेकले जातात. त्यामुळे नुसतंच खाणं नाही तर आपल्याला त्याच्यासोबत व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे. छोटे छोटे व्यायाम सुरू करा. आता तुम्हाला आणखीन एक गमत सांगते. इथे बऱ्याच जणी 40च्या पुढच्या पण दिसतात मला, काही काही आहेत ना, बरोबर आहे. घरात सुना बिना आलेले असतात. सून आली की ती काय म्हणते, आई बसा तुम्ही, मी करते. वाह मस्त, आता मी आराम करणार, माझी सून आली, आता मी काय काम करणार. आणि इथेच खरा घोटाळा होतो. ज्यांच्या सुना खूप कामसू आहेत त्यांच्या सासवांचा तोटा होतो. तुम्ही म्हणाल काय सांगायला लागले, एवढी चांगली माझी सून काम करते आणि तुम्ही असं कसं सांगता. आणि ज्यांच्या सुना काम करत नाहीत त्या सासवांचा खूप फायदा. काय होत असतं बघा, ज्यावेळी ती सून उत्साही असते, तरुण असते, ते म्हणते चला आता आपण सगळं करू आणि सासूबाईंना आराम देऊ. सासूबाईंना आराम मिळाल्यावरती जे काही त्यांची हालचाल सुरू असते, इतके दिवस त्या बाईने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत संपूर्ण घर सावरलेलं असतं. एक बाई सगळं घर सांभाळत असते आणि मग सून आली की ती सगळं उरकायला लागते. एक 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 गोष्ट ती स्वतः करायला लागते. या बाईच्या हालचाली कमी होतात. हालचाली जशा जशा कमी होतात तसे तसे ते सांधे करायला लागतात. आलं लक्षात? मी तुम्हाला दाराचं जे उदाहरण दिलं तेच आपल्या सांध्यांच्याही बाबतीत होतं. त्यामुळे सून जरी काम करत असली तरी आपण आपली कामं सोडायची नाही. हा एक मंत्र तुम्ही कायम लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांच्या सुना आळशा आहेत त्या खरंच सासवा नशीबवान म्हणा की त्यांचे सगळे सांधे हलत राहतील आणि त्या प्राप्तिकडे जळदाकट राहतील. आहे तोट्यातून फायदा पाहिला आपण. तर हे सगळं झालं शरीराचं आणि मानसिक आरोग्याचं काय करायचं. काय असतं हे मानसिक आरोग्य? कधी विचार केला मानसिक आरोग्य काय असते? वाटतं का कधी विचार येतो मनामध्ये? मानसिक आरोग्य म्हणजे आपलं मन शांत असतं. जरी एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध घडली तरी सुद्धा आपण शांतपणे ती गोष्ट का घडली असेल याचा विचार करून त्याच्यावरती उलगडा तर शोधू शकलो पाहिजे. तर मन पूर्वी काळी स्थितप्रज्ञ असा शब्द वापरला जातो. स्थितप्रज्ञ म्हणजे शांत राहणं. स्थितप्रज्ञ म्हणजे दगड नव्हे तर आलेल्या अडचणीवरती शांतपणे विचार करून करणं. आता एखाद्या घरामध्ये असं होतं की सून काहीतरी चुकते करते, दूध सांडतं तिच्या हातून किंवा काहीतरी उतू जातं. अगं बाई दिसत नाही का तुला दूध उतू जातं.
याच्यातून काय होतं, ते सुनेला चूक तर तिची झालेली असते, तिलाही चुकीचं वाटतं, अरे बापरे साय आपण वाया घालवली. आणि कुठल्या बाईला आवडेल हो दूध उतू गेलेलं, लहान लेकराच्या तोंडचं दूध गेलं, घरातलं साय गेली, कोणत्या बाईला आवडणार आहे? कोणालाच नाही आवडणार. म्हणजे ती मनातून खजील झालेलीच असते, माझ्या हातून ते झालं. आणि त्याच्यावरती जेव्हा तिला शिव्या बसतात, अक्कल नाही तुला, दूध वाया घालवलं, साय वाया घालवली, हे बोलण्याने काय होत असतं, त्या मुलीला आपण आणखी दुःखावर टाकण्यात येत असतो. मग इथे काय करायचं, आपण शांतपणे आधी थांबायचं की नक्की काय झालं होतं. ती आणखीन काहीतरी करत होती, तिचं थोडं दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामध्ये दूध उतू गेलं असेल, ठीक आहे, त्याच्यावरती आपण इलाज करू वगैरे. तुम्ही जेव्हा तिला समजुतीने घ्या, शांतपणे घ्या, त्यावेळी तिला काय वाटेल, अगं बाई माझी सासू किती समजदार आहे गं. त्याच्यातून काय झालं, तुमची सून तुमच्या आणखीन जवळ आहे की माझी सासू खूप शांतपणे विचार करते. आता मोबाईल प्रत्येकाच्या हातात आलेला. ज्या स्त्रिया नोकरी करतात, जिथे काम करतात तिथे मोबाईल वापरायला मिळत नाही आणि घरी आलं की मग हा आता मी शांत बसणार, आता मी मोबाईल बघणार. आणि तो मोबाईल बघत बघत तास कसा निघून जातो कळतच नाही. आणि तो मोबाईल बघताना घरातलं एखादं लेकरू आलेलं असतं जवळ, आई 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 आज शाळेत ना एक घबरे मला जरा शांत बसू दे. किंवा ती घरातली सासू असते, तिला काहीतरी सांगायचं असतं, अगं आज असं झालं, ते हे पाहुणे आले होते, ते झालं होतं, काहीतरी तिला सांगायचं असतं, नवऱ्याला काहीतरी सांगायचं असतं. ह्यावेळी होतं काय की ती स्त्री म्हणत असते, नाही मला आता फक्त मोबाईल बघायचा, आणि ती सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते, त्या मोबाईलमध्ये अडकून जाते. मला एक सांगा, मोबाईल सजीव वस्तू आहे का? नाही. तुम्हाला तिकडून एखादा छान हसण्याचा विनोद पाठवणारा माणूस खरंच तिकडे आनंदात असेल का? नाही. पण आज तुमच्या बाळाची मिठी तुम्हाला पडणार असते, प्रेमाची मिठी, ती काय करताय तुम्ही? दूर करताय. त्याच्यातून काय झालं, ते लेकरू लांब गेलं, आईनं काय मोबाईल धरून बसते, जायलाच नको आईकडे. एकमेकांचा याच्यातून जवळ येणं, संवाद तुमचा कमी झाला. हे असं पाहिजे का आपल्याला? नाही. तुम्ही मोबाईल वापरा, तो गरजेचा आहे, खूप गरजेचं आहे. पण ह्या अशा वापरामुळे, किंवा पुरुष सुद्धा बाहेरून आले ऑफिसमधून की मोबाईल धरून बसतात, मग घरातल्या ज्यांना कोणाला त्यांना काही सांगायचं असेल, दिवसभर साचवून ठेवलेलं असतं, ते सगळं बाजूला पडतं. एक उद्योगपती, खूप मोठे उद्योगपती की ज्यांच्या सेकंदा मिनिटाचा लाखोमध्ये खर्च किंमत आहे, त्यांच्या घरामध्ये संध्याकाळी जेवताना तासभर मोबाईल अजिबात उचलून त्याच्या घरातली जी आजी आहे तिच्याकडे दिलेला असतो. मग त्या मुलाखत घेणाऱ्या बाईने विचारलं, असं कसं काय करता, तुमच्या एक एक सेकंदाची किंमत एवढी आणि तरी सुद्धा तुम्ही मोबाईल असं ठेवून देता तासभर? बघा ना, एक तास नाही म्हणे, आम्ही त्या वेळात मोबाईल कुणीच वापरत नाही, आम्ही सगळेजण तिथे बसतो, एकत्र गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण करतो. दिवसभरात काय काय घडलं हे आम्ही त्यावेळी एकमेकांशी बोलतो, एकमेकांच्या अडीअडचणी सोडवायला काय मार्ग काढता येईल हे आम्ही बोलतो. अरे तो जर एवढा गडगंज माणूस एक तासभर मोबाईल बाजूला ठेवू शकतो, आपण काय हो, आपण नाही करू शकणार या गोष्टी? आहे मोबाईल म्हणजे उचलून तो खरंच तुम्ही ठेवून बघा. ज्यावेळी एखाद्या गावात गेला, कुठल्या तरी लांब गावात गेला, तिथे चार्जिंग नाही, रेंज नाही, आपलं चालतं की नाही ते मोबाईलच्या शिवाय? हवंच ना. मग तसं दिवसातला एक तास हळूहळू तुम्ही करा. हे तुमच्या मुलांना सवय लावा, घरच्यांना सवय लावा. ते नाही, जेवताना आपण सगळे एकत्र बसूया, एकत्र जेवूया. याच्यातून काय होणार आहे, तुमचा संवाद सुरू होईल. ज्यावेळी एकमेकांचं ऐकून घेतलं जात नाही तिथे मग चिडचिड सुरू होते. माझं कोणी ऐकतच नाही, मी मेले मरणार काम करते, मला कोणी बघतच नाही, माझं डोकं दुखत होतं, कोणी विचारलं पण नाही. बरोबर आहे ना? असं होतं घरामध्ये. कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या विश्वामध्ये अडकलेला असतो. मी कुठेतरी तर एकत्र यायला हवं आणि त्याच्यासाठी तुमची जेवणाची वेळ, निदान संध्याकाळची जेवणाची वेळ तरी तुम्ही एकत्र करण्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर आणखी मन नाराज होण्याचं कारण दुसरं कुठलं असतं? अपेक्षा भंग. बरोबर आहे? कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी
छोटीशी अपेक्षा आहे तिची करमचटा मिळण्याची. पण आपल्याला जर आपले सांधे कुरकुर करू द्यायचे नसतील तर आपण उठून तो चहा करायला पाहिजे. म्हणजे सुनेकडनं अपेक्षा करायची का? नाही. मग इथे अपेक्षाभंग होईल का? नाही. अपेक्षाभंग झालाच नाही. डोकं शांत राहील. अपेक्षा करणंच बंद करून टाकायचं. संध्याकाळी काही भाजी आणलेली असते आणि ती जर निवडून ठेवली तुम्ही सासूबाईंची, हां, तर सकाळी सून जेव्हा उठून भाजी फोडणी घालायला निवडायला म्हणून जाईल आणि बघेल निवडलेली, अरे वा किती छान, माझे 15 काय अर्धा तास लागतो भाजी निवडायला, लागतो की नाही? माझा अर्धा तास वाचला, तिची फोडणी पटकन देईल, त्याचं काम पटकन संपेल. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी जशा सासूबाई मदत करतायत तसं सुनेनी पण करावं लागेल की अरे माझ्या सासूबाईंना जायचं होतं, 4 दिवस अष्टविनायकाला जायचं होतं, त्यांना कधीतरी मी फिरवून आणेन, कधी मंदिरात घेऊन जाईल. म्हणजे एका बाजूने जसं सासूने करायचं तसंच दुसऱ्या बाजूने सुनेनेही एकमेकांच्यासाठी करणं खूप गरजेचं आहे. पाणी वाहून वाहून दगड दिसतो. सासू जर सुनेसाठी करत राहिली तर कधी ना कधी तर सुनेला वाटेल माझी सासू एवढं सगळं करते, मलाही तिच्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि यातून सासू सुना दोघी जवळ येतील, घरामध्ये आपुलकीचं बोलणं सुरू होईल. आणखी काय असतं की वय आल्यावरती म्हणजे साधारण 40-45च्या आसपास मेनोपॉज येतो, पाळी संपते. पाळी संपल्यावरती बऱ्याच बायकांना वाटतं की झालं, मी आता स्त्रीत्व माझं संपलं, माझं आयुष्य संपलं. असं खरंच असतं का? नाही. आपण जन्मलो तेव्हा पाळी असते का? नाही. नंतर 12-13व्या वर्षी आपल्याला पाळी आलेली असते. मग तोपर्यंतचं आयुष्य आपण जगत असतो. मग माझ्यातलं स्त्रीत्व संपलं हे डोक्यातून हटवून टाकायचं. पण ह्या काळामध्ये ज्यावेळी पाळी संपते त्या काळामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होत असतं. आपल्या पुरुषांचे अंडाशय जसे बाहेर असतात तसं स्त्रियांचे आतमध्ये अंडाशय असतात आणि त्याच्यातून ते इस्ट्रोजेन नावाचं हार्मोन सिक्रेट होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला BP किंवा या गोष्टीचा त्रास होत नाही. तसंच आपलं मानसिक शांतता पण त्याच्यामुळे खूप राहत असते. मग ह्यावेळी जेव्हा पाळी संपते त्यावेळी कधी कधी उगीच रडू येणं, उगीच काळजी वाटणं, उगीच दगदगून घाम येणं असे प्रकार थोडे थोडे व्हायला लागतात. त्याच्यावरती सिंपल साधा उपाय म्हणजे योगासनं आणि प्राणायाम. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे योगासनं प्राणायामाचे वर्ग होत असतील तिथे जॉईन होऊन जा. हे तुमचे त्रास जो काही पाळी जाण्याचा कालावधी आहे त्या काळात खूप त्रासदायक असतं, ते हळूहळू तुम्ही नॉर्मलला येऊन जा आणि तुमचा त्रास कमी होऊन जाईल. आणखी एक गोष्ट असते, मैत्रीण पाहिजे असते. आजकाल मोबाईलच मैत्रीण झाली. पण मोबाईल सांगतो का की बाई हे तू करतेस ना हे चुकतंय गं? नाही सांगत. पण मैत्रीण मात्र कान धरू शकते. अशी वागते का तू तुझ्या सासूशी? असं नाही वागायचं. किंवा सासूशी पण कान धरू दे. वा सुंदरी म्हणून काय झालं, कसं आहे तुझी? हे कोण करू शकते? मैत्रीण करू शकते. त्यामुळे तुमच्या मैत्रिणी गमावू नका त्या मोबाईल पायी. मैत्रिणीकडे जा, गप्पा गोष्टी करा. खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे मैत्रीण असणं. मैत्रिणी आपल्या जुन्या पाण्या मैत्रिणी शोधून काढा आणि पुन्हा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला लागतात. आणि एक गोष्ट आजकाल खूप वाढली आहे ते म्हणजे हॉटेलिंग. काही काही बायका तर मला चक्क सांगतात 8 दिवसातून एकदा तरी आम्ही हॉटेलला जातो बाबा. एक दिवस मला सुट्टी नको का स्वयंपाकात? 8 दिवसातून एक दिवस आम्ही हॉटेलला जातो. तुम्ही ते हॉटेलचं किचन कधी बघितलंय का? साधी मेथीची सुटी आणली तर पान पान आपण वेगळं करतो, बघतो कुठे किडका आहे का, काय आहे का. ते काय करतात, जुडी आणली खचकाच खचकाच टाकली. कुठे गेलं तुमचं आरोग्य? विचार करा. मग हॉटेलचं आपण किती खायचं? आणि सिंपल खिचडी टाकली, गरमागरम कंटाळा आला म्हणून तुम्ही खिचडी टाकू शकता. बाहेरचं खाणं अगदी बंद करा. लहान मुलं ते मॅगीच्या मागे लागतात.
छोट्या छोट्या मुलांमध्ये आजकाल कॅन्सरचं प्रमाण का वाढलं? ते मॅगी चायनीजला जो काही फ्लेवरचा सुगंध असतो त्याच्यात असतं ते अजिनोमोटो, आणि ते अजिनोमोटो आपल्याला त्रास देतं. टेस्ट मेकर म्हणून घालतात ते लोक. इतकंच नाही, खूप ठिकाणी ते आजकाल पांढरं दिसतं टेस्ट मेकर म्हणून. आणि मग एखादा मसाले भात बिर्याणी वगैरे करायची असते की त्याच्यात ते चिमूटभर घातलं की एकदम छान फ्लेवर येतो आणि सगळे आवडीने खातात. पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती खूप खराब होतो. अजिबात वापरणं बंद करा. मॅगीला पर्याय काय? शेवया. पौष्टिक आहे, खूप पौष्टिक आहे शेवया. त्यामुळे असं काहीतरी बदल तुम्हाला करावे लागतील. घरच्या घरी शेव आपण करू शकतो, मुरमुरे करू शकतो, गुळ फुटाणे हा खाऊ शकतो. त्याचे लाडू करा, कधी वड्या करा. म्हणजे काय होणार? रूप बदललं त्याचं, पण तुम्हाला ते मुलांच्या पोटात जाईल. शेंगदाण्याचं किती छान खाऊ आहे. त्याची चिक्की आपण खातो उन्हाळ्यामध्ये, संक्रांतीच्या वेळी खातो. खूप उपयोगी गोष्ट आहे ती. कारण आपल्याला आता एनर्जी साठवून ठेवायची. पुढचा येणारा उन्हाळा जो आहे त्याच्यासाठी, त्या वृक्ष हवेसाठी आपण शरीरामध्ये ऑइली पदार्थ म्हणजे शेंगदाणे, तीळ या गोष्टी खातो आहोत. मैत्रिणींनो, मी खूप बोलले असेल असं थोडंसं वाटून जात आहे. कंटाळा आवडतंय बोलणं? ओके, मग ठीक आहे. आता आणखीन एक गुपित तुम्हाला सांगणार आहे. आता शोभाताई खूप ऐकतात, त्यांच्याशी खूप लोक बोलत असतात. खूप छान मुद्दा मला सांगितलं. ब्रेस्ट कॅन्सर गर्दी सांगा. ब्रेस्ट कॅन्सर तुमचं तुम्ही पण ओळखू शकता. सोपी पद्धत आहे. केव्हा तरी आडवं पडायचं छानपैकी आणि आपल्या छातीवरती आपल्या 4 बोटांनी दाबून बघायचं. कुठेतरी तुम्हाला एखादी गाठ वगैरे जर जाणवली तर जवळच्या लेडी डॉक्टरकडे जाऊन आपण चेक करून घ्यायचं की ही गाठ नक्की कशाची आहे. होऊ शकते, गाठ होऊ शकते, त्यामुळे हे करू शकता. त्याच्यानंतर आणखी नसतं ते गर्भाशय मुखाचा कॅन्सर. त्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्याचं सुरुवातीचं लक्षण असतं पांढरं जळ. अंगावरती जर पांढरं जायला लागलं तर त्याच्यातून खूप अशक्तपणा येतो. तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचं. पांढरं जाण्याला तुम्ही साध्यावर घेऊ नका. काय नाही, होत जाईल कमी, काय नाही, होत जाईल कमी, असं करत करत मग ते खूप वाढलं की मग पेशंट आमच्याकडे येतात आणि मग औषधोपचार करून त्यांना कव्हर करायला आम्हालाही वेळ लागतो. त्यामुळे जेवढं तुम्ही लवकर डॉक्टरकडे जाल तेवढं चांगलं. हिमोग्लोबिनचं तर तुम्हाला सांगितलं, खाण्यापिण्याचं सांगितलं. आता आणखीन एक विचार वेगळाच सांगणार आहे की आपण आपलं शरीर चांगलं ठेवायचं. एक तर व्यायाम तर सांगितलं. तुम्ही जर योगासनं प्राणायाम करत राहिलात ना, फेशियलची गरज पडणार नाही. अरे ते 2-500 रुपये वाया घालवायचे कशासाठी? फेशियलची गरज पडत नाही. तुम्हाला सिंपल उपाय सांगू चेहऱ्याचं फेशियल टाळण्यासाठी. मी केव्हा तरी करते बरं का, सणवाराला करते, लग्न वगैरे असलं तर तेव्हा जाते. तर हे कसं करायचं? तोंडामध्ये तुम्ही पाणी घ्या, सिंपल साधं, आणि असं कुळकुळ करा. सगळे चेहऱ्याचे स्नायू तुमचे ओढले जातात. म्हणजेच काय होतं, पुन्हा त्याच्यात साचलेलं सगळं ते ब्लड सर्क्युलेशन रक्तप्रवाहामध्ये निघून जातं आणि तुमची स्किन टवटवीत होते. खाण्यापिण्यामध्ये तुमच्या पालेभाज्या, कोशिंबिरी जर असतील तर तुमचं पोट साफ राहायला मदत होते. कोण कोण मदत करतं पोट साफ राहायला? पोट साफ नसेल तर तुमचं संपूर्ण तब्येत खराब होते. काकडी, गाजर, मुळा, कोबी कच्ची खाऊ शकता. कांद्याची पात कच्ची खाता येते. मेथीची भाजी कच्ची खाता येते. पालकाची पानाची कोशिंबीर करू शकता. बीटची कोशिंबीर करू शकता. ह्या फ्लॉवर कच्ची खाता येते. कधी खाऊन बघितली का? असं लागते. भेंडी कच्ची खाता येते. तुम्ही हे कच्चं खाणं जेवढं वाढवाल तेवढं तुमचं पोट साफ होणं छान होईल. सुरुवातीला नाही होणार, आणि 8 दिवस ते म्हणत काय वेळा मी रोज भेंड्या खाते, रोज गाजर खाते, काय पण होत नाही. आपल्या आतड्याला त्याची सवय लावायची. रोज नियमितपणे एवढा तरी पोर्शन कच्चा
जायला पाहिजे तुमच्या पोटात, केवळ एक वाटीभर कोशिंबीर तरी जायला पाहिजे. तर ह्या गोष्टी केल्या तर होते. मग आपला चेहरा आपल्याला कधी कधी जाणवतं, अगोबाई किती काळवटलाय माझा चेहरा, अगोबाई किती काळं झालाय, होतं की नाही असं. पण हे जर खाण्यापिण्यात ठेवलं तर मात्र तुमचं आरोग्य खूप छान आहे. आता हे सांगितलं मी, पण मानसिक आरोग्यासाठी तोच आरसा तुमच्याही मदतीला येणार आहे. मस्तपैकी छान कपडे करायचे, छान लिपस्टिक लावा, पावडर लावा आणि त्या आरशाच्या समोर जाऊन उभ्या राहा. आपल्याला किती प्रसन्न वाटतं, यस आज मी किती छान दिसते, पटतं की नाही असं. मग आपणच आपलं कौतुक करायचं. कसं असतं माहितीये का, आपण जे काही विचार करतो, आपण जे काही बोलतो ते वास्तुदेवता काय म्हणत असते, हा असतो. एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर काय बाई आजचा दिवस कंटाळाला करा, तो दिवस अगदी कंटाळवाणा झाला. पण आपण सकाळी उठल्या असं म्हणतो, वा किती छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, माझी झोप छान झाली आहे. हे जेव्हा आपण विचार करतो ना, वासुदेवता काय म्हणते, तथास्तु. म्हणजे तो दिवस कसा जाणार, छान जाणार. मग आपण रोज रात्री जर असा विचार केला की माझे नातेवाईक, माझी मुलं, माझ्या भोवतालचे सगळेजण माझ्यावर खूप प्रेम करतात, वासुदेवता काय म्हणेल, तथास्तु. आणि ह्या गोष्टीचा परिणाम सगळ्या घरावर होणार आहे. एखाद्या व्यक्तीची आपल्याला खूप आठवण येते आणि अचानक तिचा फोन पण येतो, होतं की नाही असं. मग काय होतं सर, इथे आपलं अंतर्मन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं, आपली इच्छाशक्ती तिथपर्यंत पोहोचते आणि त्याही व्यक्तीला वाटतं नाही हिच्याशी फोन तर होईल तर खरं. मग एवढी जर आपल्या मनाची ताकद असेल तर आपण ती वापरायला पाहिजे. आणि ती कशी वापरायची, नेहमी चांगल्या गोष्टी. शुभ बोलणाऱ्या ही जी म्हण पडली ती उगीच नाही आहे, कारण वास्तुदेवता तथास्तु म्हणणार आहे. त्यामुळे ही गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा आणि रोज रात्री तुम्ही देवाचे आभार माना की आज माझ्या डोक्यावर छप्पर, आज मी पोटभर जेवली आहे, आज थंडी बसली तर मला घालायला स्वेटर आहे, गरम वाटलं तर आम्हाला फॅन आहे. जे काही आपल्याजवळ आहे ना त्याच्याबद्दल रोज देवाला तुम्ही आभार माना. याच्यातून काय होतं, आपलं अंतर्मन ते पक्क पागल असतं. ते 3 इडियटमध्ये तू म्हणतो ना की तो पागल आहे वगैरे, काय ते किसको बहला दो, काय मला ते गाण्यात आठवत नाही, पण हे खरं ऑल इज वेल जेव्हा म्हणतो आपण ते अंतर्मनापर्यंत पोहोचतं आणि अंतर्मन म्हणतं सगळं चांगलं आहे, छान आहे. हॅलो, मग आधीच सांगायचं ओके ठीक आहे. तर ते अंतर्मन काय म्हणतं, अरे हे सगळं चांगलंच चाललंय, ओके छान. पण जर आपण म्हटलं अगो बाई ती अशीच बोलली, अगो बाई ती तशीच बोलली, अंतर्मन म्हणतं हां ती अशी बोलली, आता ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, याच्यावरती काहीतरी इलाज करायला पाहिजे. ह्यातून काय होतं, आपलं मन खराब होतं. मन खराब झालं की मग डोकं दुखायला लागतं. डोकं दुखलं की बाकीच्या गोष्टी हळूहळू एक त्रासदायक व्हायला लागतं. त्यामुळे आपलं मन नेहमी आनंदीतच राहायला पाहिजे हे आपण ठरवायचं. काय झालंय आवाजाला, तर आवाज असं जर ओके येतोय आता आवाज, असं धरून होत आहे लक्षात आलं. हे याचा अर्थ आपल्या मनाची खूप मोठी ताकद आहे आणि ती ताकद आपण आता वापरायला शिकायची. सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघत असाल तर देवी किंवा कुठल्याही पुराणामध्ये एखादं संकट काळ आलं तर देव कोणाकडे जातो, स्त्री शक्तीकडे, देवीकडे जातो, देवीचं रूप घेतो आणि मग त्या संकटाचं सगळं निर्दालन का, कारण स्त्रीमध्ये खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे आणि ती सगळ्या गोष्टी सांभाळू शकते. शेतकऱ्यांची आत्महत्या पर्याय
शेतकऱ्याने केल्या, पुरुषांनी केल्या, कुठल्या स्त्रीने केल्या नाही. तिने कुटुंब सांभाळलंय त्याच्या मागे. तिने केली का आत्महत्या? नाही. व्यसन करतात पुरुष करतात का? स्त्रीला नाही वाटत, तिला नाही त्रास होत, तिला नाही दुःख होत, पण ती हिमतीने उभी राहते आणि सगळ्या गोष्टी सांभाळते. ती कधीही व्यसनाच्या आहारी गेलेली तुम्हाला नाही दिसणार. कारण स्त्री मुळात एक जबाबदार व्यक्ती आहे, एक कर्तृत्ववान आहे. ती घर सगळं सांभाळत राहते. आणि याच्यावरतीच माझी एक कविता मी तुम्हाला ऐकवते आणि माझ्या बोलण्याचा शेवट करते. ये कभी न समझना कि हम अधूरी है, ये कभी न समझना कि हम अधूरी है, गर्व से कहो कि हम नारी है, गर्व से कहो कि हम नारी है. घर गृहस्थी तो हम चला गेली. लहानपणापासूनच बाळ पडून मिळालंय. डाळ किती पाण्यात शिजते, तांदूळ किती पाण्यात शिजतो, किती पीठ भिजवताना किती पाणी लागेल. घर गृहस्थी तो हम चला ही लेती है, अर्थार्जन में भी हात बटाती है. पैसे पण कमवायला लागलेत बायका. घर तर सांभाळतात, लेकरांच्याकडे बघतात, घरात कोण आजारी असलं त्याचं औषध पाणी बघतात, आलं गेलं बघतात. सगळं कोण सांभाळतं? एक स्त्री सांभाळते. आणि म्हणून म्हणते अर्थार्जन में भी हाथ बटाती है, जो पुरुषों की जिम्मेदारी है, गर्व से कहो कि हम नारी है. माँ का घर और ससुराल, माँ का घर और ससुराल मिटाती दोनों का अंतराल. दोन्ही घरची माणसं जोडतो आपण, माहेरची पण सासरची पण. मिटाती दोनों का अंतराल, फैला दे जो उजियारा, फैला दे जो उजियारा, ये तो चिंगारी है. गर्व से कहो कि हम नारी है. डाले कोई रिवाजों की बेड़ियां, डाले कोई रिवाजों की बेड़ियां. आत्ताच ताईने सांगितलं की पूर्वी स्त्रियांच्या वरती खूप असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे, फडक्यातच राहायला पाहिजे, हात बाहेर येऊ करून किती बंधनं होती स्त्रियांवर. मागच्या पिढीपर्यंत खूप बंधनं होती. डाले कोई रिवाजों की बेड़ियां, या डाले रूढ़ी की श्रृंखला, हर बेड़ी श्रृंखला पार ये कर जाती है. गर्व से कहो कि हम नारी है, गर्व से कहो कि हम नारी है. धन्यवाद. कसं आनंदी राहावं, स्वस्थ राहा, मस्त राहा हे खरंच सांगितलं. सूर्यनमस्काराबद्दल एक छोटेसे टिप सांगते. एका शाळेत एक शिक्षक मुलाला विचारतात, कुणाकुणाला सूर्यनमस्कार येतो? सगळ्या वर्गात एकाच मुलाचा हात वर येतो. तर असा हा सूर्यनमस्कार सुद्धा नक्कीच आपल्या शरीराला चांगला असतो, कारण त्यातून आपल्याला डी व्हिटॅमिन मिळतं. तर असा हा आता एक आपल्याला जी वाढ मिळालं आरोग्याचं ते नवीन महिलांचं आहे. आज आपला हा जो हॉल म्हणजे त्या अक्कलकोट वासियांच्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि व्यासपीठावरील मान्यवरही सर्व महिलाच आहेत. तर मनोरमा मंजुषेच्या आमच्या चेअरमन सौ शोभाताई मोरे मॅडम आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी संवाद साधावा. ज्यांच्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत त्यांना काही कमी मिळतं का, कमी होतं का? नाही. आम्ही कोणतंही काम आत्मविश्वासाने करू शकतो, कारण आम्ही म्हणतो स्वामी समर्थ आमच्या पाठीशी आहे. पण स्वामी समर्थ पाठीशी आहे आणि आम्हाला ते आत्मबल देतात असं जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही म्हणतो की प्रत्येक महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. आणि म्हणूनच मी यावेळेस असं म्हणेन की या देवी सर्वाभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्था, नमो तस्मै नमो तस्मै नमो नमः. तुम्ही सगळ्याजणी छान नटून थटून आलेला आहात, छान दिसता आहात. लक्ष्मीच्या पावलानं तुम्ही मनोरमा परिवारामध्ये आलेला आहात. तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. त्यामुळे आपण आपल्यासाठी टाळ्या वाजल्या की आम्ही छान तयार होऊन आलो. बरोबर आहे? मला नेहमीच असं वाटतं की आपण आपल्या मैत्रिणींशी थोडासा तरी संवाद साधला पाहिजे, की जेणेकरून आता तुम्हाला यावेळेस ज्येष्ठ साहित्यिका ज्या अक्कलकोटच्याच आहेत आरतीताई काळे, त्यांनी सुद्धा महिला किंवा आई आणि स्त्री यांचं काय नातं आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर मीना पवार यांनी महिलांचं आरोग्य म्हणजे शारीरिक असेल मानसिक असेल
वाद वगैरे पाहायला मिळत नाही. म्हणूनच माझ्या डोक्यात विचार आला की तुम्हाला आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, सामर्थ्यवान बनण्यासाठी वीणाताई पवारांसारख्या जर तुम्हाला सांगितलं, अथॉरिटीने सांगितलं की हे करा, तर ते तुम्ही करणार आहात. आपल्याला प्रत्येकीला आपला वाटलंच माहीत आहे, सगळ्यांना प्रत्येकीला आपला वाटलंच माहीत असेल, बरोबर आहे. त्या दिवशी एक काम करायचं, वीणाताईंनी काय सांगितलं, आपल्याला ठणठणीत राहायचंय, आपण प्रत्येकीने आरोग्याची तपासणी करून घ्यायची. मग मला त्या दिवशी CBC ब्लड काउंट असेल, हिमोग्लोबिन टेस्ट असेल, थायरॉईडचे असेल, BP असेल, शुगर असेल, मी ह्या सगळ्या टेस्ट करणार आणि जर मला रिपोर्ट नॉर्मल आला तर मी काय करणार आहे, मी माझ्याच पाठीवरती थपटून घेणार आहे. माझे सगळे रिझल्ट किंवा रिपोर्ट चांगले आलेले आहेत, मी सुदृढ आहे, माझं घर सुद्धा त्याच पद्धतीनं निरोगी राहील. बरोबर आहे. करणार सगळ्यांनी वाढदिवसाला हा संकल्प आज आपण करूया. हा का करायचा की जेव्हा आम्हाला खूप त्रास होतो, आमचं खूप पुढच्या टोकाला आम्ही गेलेलो असतो, तेव्हा लक्षात येतं की आपण आरोग्याची तपासणी तेव्हा केली असती तर मला जे आज 100 रुपयामध्ये माझं काम होणार आहे ते मला नंतर 10,000 रुपये खर्च करावे लागतील. मग मी माझ्या पैशांची बचत करू शकते की नाही, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. मग तुम्ही आरोग्य तपासणी करण्यासाठी पैसे गेले, डॉक्टरांना पैसे गेले तरी वाईट वाटून घेऊ नका, पण ती ठणठणीत आहे हा जो विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल तो माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. तर प्रत्येकाने तेही करायचं. पुढची गोष्ट आहे, मी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, तुम्हाला आनंदी कोण ठेवतं? तुम्हाला आनंदी कोण ठेवतं असा प्रश्न मी तुम्हाला विचारते. कोण ठेवतं सांगा. काही जणी म्हणतील माझ्या नवऱ्यामुळे मी आनंदी आहे, काही जणी म्हणतील माझ्या मुलांमुळे मी आनंदी आहे, माझं आणि सासूबाईंचं नातं खूप छान आहे म्हणून मी आनंदी घरात राहू शकते. पण त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की मी आनंदी माझ्या स्वतःमुळे राहते. माझ्या डोक्यात आनंदी राहायचा विचार असेल तर कुठल्याही परिस्थितीत असू देत मी आनंदी राहणार. मग मी स्वतः आनंदी राहणार असेल तर मला पहिल्यांदा कुणावर प्रेम करायला पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. आपल्या हातामध्ये जर फुलांची ओंजळ भरलेली असेल तर मी माझ्या समोरच्या मैत्रिणीला 4 फुलं देऊ शकते. तसंच माझं हृदय जर प्रेमाने भरलेलं असेल तर मी माझ्या प्रेम वाटणारे, आनंद वाटणारे, आणि हा आनंद वाटायचं काम कोण करू सगळ्यात असतं? महिला. अष्टावधानी कोण असतात? तर महिला असतात. ह्या सगळ्या अष्टावधानी. आता तुम्ही बघा, आता तुमच्या डोक्यात मी म्हटलं की घरी काय चाललं असेल, चहाची वेळ आहे, कोणतरी घरात चहा करत असेल, मग गॅस पेटवला तर तो गॅस बंद केला की नाही हाही विचार आपल्या डोक्यात येतो. मग हे सगळं आपण डोक्यात, ते आपल्या मनाचं आरोग्य. आता आपण मनाकडे जातो, आपल्या मनामध्ये खूप विषय येतात आणि नको असलेले विचार सुद्धा आपल्या डोक्यामध्ये खूपदा येतात आणि ते नको असलेले विचारच आपल्याला खूप त्रास देतात. म्हणून आज आम्ही काय करणार आहे, आमच्या डोक्यात जे काही माझं विचार असतील, काही त्रासदायक विचार असतील, ते आम्ही सगळे काय करणार आहे, पुसून टाकणार आहे. श्रीकांत मोरेंची एक चारोळी कशी बघा, माझी मुलगी अगदी बालवाडीत असताना तिला मी पाठीवरती आई शिकवत होते लिहायला, ती लिहायची पुसायची. मग तेव्हा त्यांना ही कविता सुचली की कोऱ्या पाठीवर काहीही लिहून पुसणं किती सोपं असतं. जरा थोडंसं शांत बसला तर मलाही छान वाटेल. कोऱ्या पाठीवर काहीही लिहून पुसणं किती सोपं असतं. तुमच्या आमच्या मनाचं असं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं. आपण मागल्या गोष्टी विसरून जात नाही. आपण त्याच एखादी व्यक्तीने जर आपल्याला काही बोललं असेल, ती व्यक्ती दिसली की तो पूर्ण इतिहास आपल्याला आठवतो. त्यापेक्षा आपण ठरवलं पाहिजे की ते विसरून जायचं. कोणाकडनं तरी अपेक्षा करण्यापेक्षा, अपेक्षा भंगाचं दुःख घेण्यापेक्षा मी काय करू शकते हे खूप महत्त्वाचं आहे. हा तुमचा मानसिक शारीरिक आरोग्य जेव्हा सुदृढ असेल तेव्हा तुमचा विचार कुठे करणार आहे, आर्थिक दृष्टीनं तुम्ही सक्षम कसं व्हायचं असं मी सांगेन. मग जेव्हा मला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर माझ्याकडच्या पैशाचं नियोजन हे मला व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे. आज आमच्या मनोरमा बँकेच्या अक्कलकोटमध्ये कांदा बाजारला शाखा आहे, मल्टीस्टेटच्या 3 शाखा अक्कलकोटमध्ये आहे. मी कोणत्याही शाखेमध्ये जा, आमचा सगळा स्टाफ मला छान सर्व्हिस देऊ शकतो. हे सांगायचं उद्दिष्ट असं आहे की ही लहान मुलं आहे, हातामध्ये बिस्किटचं पुडं आहे, बऱ्याच वेळा चॉकलेट कॅडबरी असतं, पण त्या कॅडबरी चॉकलेट खाल्ल्यामुळे दात घेतात. त्या आईच्या लक्षात येतं, पण जाऊ दे, आपण काय करतो वाढदिवसाला पण मुलांना चॉकलेट देतो. त्यापेक्षा त्या मुलाला सांगा की तुझं खातं आपण या मनोरमा मल्टीस्टेटमध्ये उघड्या, मनोरमा बँकेत उघड्या, तुला जे वाढदिवसाचे पैसे मिळतात ते आपण कुठं ठेवायचे, बँकेच्या सेव्हिंग खात्याला ठेवायचे. त्याच्यामुळे त्याला लहानपणापासून बचतीचा संस्कार मिळतो.
हा पद्धतीचा संस्कार त्याला पुढं आयुष्यामध्ये मोठा झाल्याने कॉलेजमध्ये शिकताना जर कधी कर्जाची एज्युकेशन लोनची जर गरज भासली तर आम्ही तुम्हाला अद्याप म्हणजे काहीही घेणं न घेता आम्ही तुम्हाला शैक्षणिक लोन सुद्धा देऊ शकतो. हे का देऊ शकतो? कारण का आता आपण आपल्याला पिढी घडवायची आहे. पुढे जाऊन असं मी म्हणेन की मुलींना तुम्ही जास्त शिकवा. आता मी मुलगी आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे, पण तुम्ही सुद्धा काय करता बघा, कुठली पण मुलगी किंवा कुठली स्त्री ही 2 घरांना जोडत असते, बरोबर आहे की नाही? मग मुलीचं आरोग्य कसं असलं पाहिजे? चांगलं असलं पाहिजे. जर मुलीचं आरोग्य चांगलं असेल तर ती माहेर पण सुखात ठेवणार आहे आणि सासरी पण सुखात ठेवणार आहे. तिच्या त्या आरोग्यामुळं काय होणार? तिचे सासरचे लोक जेव्हा म्हणतात मुलगी खूप छान आहे बरं का, आईचंच मूठभर मात पडतं, बरोबर आहे की नाही? आपण आपल्या मुलांवर जे संस्कार करतो ते संस्कार जर चांगले असतील तर त्याचा उपयोग आपल्याला या सगळ्यामध्ये मिळत जातो. म्हणून मला असं ठरवलं पाहिजे की माझ्या मुलीचं सुद्धा आरोग्य चांगलं पाहिजे. पुढं आपण नेहमीच आपल्या टी व्हीवरती ऐकतो बेटी पढाओ बेटी बचाओ, तर मी नेहमी म्हणते की आपण आपल्या मुलींना जास्त चांगलं शिकवा, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करा, नोकरीला लागल्यानंतर त्यांचं लग्न करा. जर त्यांच्याकडे शिक्षण असेल, मग ते व्यावसायिक असेल किंवा कुठलंही असेल, तर ते शिक्षण तुम्ही दिलं तर तुम्हाला काय होणार आहे? तुमचा कधीही त्रास होणार नाही. ह्या गोष्टी करत असताना मी आता तुमच्याकडे गर्दी गोंधळ खूप चालू आहे, मग ते तरी लक्षात घ्या की आर्थिक सक्षमीकरण महिलांचं झालं पाहिजे किंवा आर्थिक साक्षर महिला झाल्या पाहिजे. असं मी का म्हणते? बऱ्याच वेळा तुमच्या मोबाईलवरती एखादं SMS येतो किंवा एखादा मेसेज येतो की तुम्हाला तात्काळ 5 मिनिटामध्ये 9 लाखाचं 5 लाखाचं कर्ज सँक्शन झालेलं आहे, फक्त तुम्ही ती लिंक क्लिक करा. मी माझ्या मैत्रिणीला सांगणार की असं काही करू नका. 5 मिनिटामध्ये कोणी 9 लाखाचं 5 लाखाचं कर्ज देत नसतं. आज तुम्ही संस्थेमध्ये आर्थिक संस्थेत बँकेत गेला तर तुम्हाला ते कर्ज देण्यासाठी अनेक कागदपत्र लागतात आणि हा कर्जाची जर वसुली झाली नाही तर अनेक वाईट पद्धतीनं तुमचं ते व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला खूप वाईट पद्धतीने त्रास दिला जातो. त्यामुळं आपण म्हटलं पाहिजे की मी हे घेणार नाही. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा महिलांना फोन येतात की आता मध्ये झालेली अशी आहे की मी एक सैनिक बोलतोय, मी अडचणीत आहे मॅडम, हे मला थोडेसे पैसे तुम्ही पाठवले तर माझा त्रास कमी होईल. आपण माणूस आहोत, आपल्यात माणुसकी जागी होते, सैनिक आहे, आपल्याला काम केलंच पाहिजे त्याच्यासाठी. आपण ती लिंक क्लिक करतो आणि 10 मिनिटात 5 मिनिटात आपल्या लक्षात येतं की आपल्या खात्यातले सगळे पैसे गेलेले आहेत. त्यामुळे कोणतीही महिलांनी लिंक क्लिक करू नका. तुम्हाला कुठले फोन आले की मी अमुक अमुक बँकेतून बोलतोय, तुमचा तुमचा आधार कार्डचा नंबर सांगा, पॅन कार्डचा नंबर सांगा किंवा कुठली पण माहिती विचारत असते तर मी स्वतः बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते, अशी माहिती कधीही बँक कुठल्याही कस्टमरला फोन करून विचारत नाही. त्यामुळे तुम्हाला असं विचारलं तर घाबरून जायचं नाही, तुम्ही सरळ तुमच्या बँकेत जायचं, सर मला असा असा फोन आला होता, तो बरोबर आहे का? हे सांगायचं उद्दिष्ट कारण म्हणजे काय की बऱ्याच वेळा महिला घाबरून, अनेक महिलांची खाती असतात बँकेमध्ये, घरात माहीत नसतात, मग माझ्या मिस्टरांना कळलं तर म्हणून त्या घाबरून लगेच काहीतरी सांगतात. तर असं करू नका. त्याच्यानंतर पुढच्या गोष्ट असं सांगेन की तुम्ही जेव्हा 100 रुपये तुमच्याकडे येतात तर 100 रुपये आल्यानंतर मी 100च्या 100 रुपये बँकेत ठेवायचे का? तर नाही. मग त्यातले 20 रुपये तुम्ही सेव्हिंगला ठेवा. सेव्हिंग खातं म्हणजे काय की तेव्हाच तुम्ही पैसे तिथे भरू शकता, काढू शकता, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा त्यातून पैसे मिळू शकतात. काही पैसे असे ठेवा की 2 वर्ष 3 वर्षाच्या मुदतीवर ठेवा, त्याच्या व्याजातून आपण अनेक गोष्टी किंवा आपल्या काय गरजा असतात त्या आपण भागवू शकतो. आता बऱ्याच महिलांना सोनं घ्यायची खूप आवड असते बघा, कुठली पण महिला असेल तर ती म्हणते मला सोनं घ्यायचं. बरोबर आहे, सोनं घ्या, पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घेणार आहात तर ते सोनं हे कशाच्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे? दागिन्यांच्या नाही. एक सोन्याचं 10 ग्रामचं वळं, 5 ग्रामचं वळं, 2 ग्रामचं वळं अशा फॉर्ममध्ये घ्या. कारण त्याच्यावरती कन्नावळीचा खर्च किंवा आपण जेव्हा मोडायला जातो तेव्हा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची सूट येत नाही. त्यामुळे मी कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, कशी इन्व्हेस्टमेंट करायची हे लक्षात घ्या. काही लोकांना आता शेअर्सचं तुम्ही बघताय टी व्हीवरती पण बऱ्याच वेळा प्रोग्राम्स असतात, हे शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा. तर तुम्हाला शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करत असताना विचार केला पाहिजे की त्या संस्थेचं किंवा त्या कंपनीचं बॅलन्स शीट कसं आहे, त्यांना आतापर्यंत काय केलं, त्याच्या शेअर्स घेऊन काय करणार आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की 20% 25% रिटर्न शेअर्समध्ये मिळतात, म्हणून आम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का? तर आपण पूर्ण चौकशी करून पूर्ण माहिती घेऊनच शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. करू नका असं मी म्हणणार नाही, करा, पण आपल्याला त्या गोष्टीची त्या कंपनीची माहिती असणं आवश्यक आहे. म्युच्युअल फंडाचं तुम्ही अनेक
गोष्टी ऐकत असतात, पण आपण आपले पैसे कष्टाने जर घेतलेले असतील तर त्या कष्टाने कमवलेल्या पैशाचं सोनं झालं पाहिजे. मग मी कुठं पैसे ठेवले तर माझं पैसे व्यवस्थित होतील, वाढतील. आज मी मनोरमा बँकेचा मोहिते मॅडमने तुम्हाला सांगितलं की 6 वर्ष मॅडम NPA 0% आहे. आता परवा कालच मनोरमा बँकेला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे की सगळ्यात आदर्श बँक म्हणून. मग हे सगळं असत असताना त्या बँकेचे संचालक मंडळ कोण आहे हे तुम्ही बघा. त्यातल्या संचालक मंडळ बघत असताना बॅलन्स शीट तुम्हाला अहवाल सुद्धा तुम्हाला बँकेमध्ये अवेलेबल असतो. तर त्याच्यामध्ये त्याच्या लोन कर्ज किती आहे, तुमच्या ठेवी किती आहे, त्याचं NPAचं प्रमाण किती आहे हे सुद्धा तुम्हाला वाचता आलं पाहिजे. तुम्ही आर्थिक साक्षर व्हा ही माझी मैत्रीण म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कोणीतरी सांगतंय इथं 15% आहे, तिथं 20% आहे म्हणून आपण पैसे तिथे गुंतवायचे आणि नंतर आपल्या लक्षात असं येतं की 1-2-4 महिने आपल्याला व्याज मिळतं आणि नंतर तो कंपनी असेल किंवा ती संस्था असेल ती त्यांची गाशा गुंडाळून निघून गेलेली असते. आपले पैसे जर कष्टाचे असतील, आपल्याला सुरक्षित ठेवायचे असतील, अशाच बँकांमध्ये ठेवा की तिथं तुमचे पैसे व्याजासहित तुम्हाला परत मिळेल. कदाचित तुम्हाला व्याज त्यातून कमी मिळेल पण ते तुम्हाला व्याज मिळणार आहे. अशा संस्थांची तुम्ही निवड करा की एक कोणीतरी खूप प्रलोभन दाखवतंय तर अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. मी महिला आहे म्हणून मी हे जाणीवपूर्वक सांगते की बऱ्याच वेळा भिशीमध्ये सुद्धा आपण पैसे गुंतवतो पण भिशीमधले एखादा काही प्रॉब्लेम आला तर ती भिशी बंद होते, तुमचे पैसे सगळे जातात आणि हे घरात नवऱ्याला माहीत नसेल तर काय होतं तुम्हीच सांगा. काही बोलायलाच येत नाही आपल्याला, होतं की नाही असं होतं. मग म्हणून आपण जे काही पैसे गुंतवणार आहोत आपलं कुठं खातं आहे ते तुमच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग तुमच्या भविष्यासाठी होईल. आज लवकरात लवकर केलेली गुंतवणूक तुमचं भविष्यकाळ सुरक्षित ठेवेल. बऱ्याच महिला घरी असतात, 3-4 तास 5-7 तास त्यांना मिळतात, एक छोटा मोठा व्यवसाय त्या करू शकतात. मग 30,000 असेल, 50,000 असेल, 90,000 असेल अशा प्रकारचं कर्ज तुम्हाला आम्ही मल्टीस्टेटच्या माध्यमातून देतो. उद्देश हाच आहे की प्रत्येक स्त्रीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. तिच्या हातामध्ये पैसे आले तर तिला घरामध्ये किंमत असते. माझ्या या मताशी तुम्ही सगळ्यांनी सहमत व्हाल. कारण पैसे नसतील आणि आपण प्रत्येक वेळेस जर महिलांना सांगितलं की पैसे मागण्यासाठी आपल्याला नवऱ्याकडे जावं लागत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे. मी माझ्या पुरते तरी मी पैसे कमवेन हा निश्चय तुम्ही सगळ्यांनी करा. त्यामुळे आज आपण ठरवूया की उशीर पण होतोय तरी आज ठरवूया आम्ही आमच्या आरोग्याची तपासणी करणार, आम्ही आमचे पैसे सुरक्षित बँकेमध्ये ठेवणार. मनोरमा बँक मल्टीस्टेट तिकडे आहे तिथे ठेवणार की जेणेकरून आमच्या पैशाची सुरक्षितता आहे. त्याचबरोबर आमचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. कारण माझा पूर्ण विश्वास आहे घर जर घरातली आई जर सुरक्षित असेल, निरोगी असेल तर ते घर कसं असतं तेवढंच निरोगी असतं. तुमचं शारीरिक मानसिक जर चांगलं असेल, सक्षम असेल तर आमची संस्था पण तशीच असणार आहे. जाता एक 4 ओळी तुम्हाला एकापर्यंत सांगते बघा. ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगायचं आहे, ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगायचं आहे, मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही. ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगायचं आहे, मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही. मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य फुलवता येतं, मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य फुलवता येतं. विचारांचं काय, विचार बदलता येतात का नाही. मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य फुलवता येतं, विचारांचं काय, रंगरंगोटीनं घराचं सौंदर्य फुलवता येतं. बरोबर आहे, रंगरंगोटीनं घराचं सौंदर्य फुलवता येतं. पण घराचं घरपण अशा विचार, संस्कार आणि संस्कृतीवर अवलंबून असतं. जी आई घराला घरपण देते तिच्यावरती हे सगळं अवलंबून असते. आणि म्हणूनच मला वाटतं की तुमच्यातल्या सगळ्या मातृत्वाला सलाम करते, आईपणाला सलाम करते. आणि आम्ही आजपासून संकल्प करणार आहोत की उद्या फक्त अर्धा तास फिरायला जाऊ. मॅडमने सांगितलं सूर्यनमस्कार करा, पण फिरायला जायला पैसे लागतील का नाही. अर्धा तास आपण दररोज चालायला जाऊया, मोकळ्या हवेत जाऊया. मग सकाळी असू दे, संध्याकाळी असू दे, कधी पण तुमच्या सोयीप्रमाणे जा, पण तुमचं आरोग्य चांगलं असावं ही एक मनापासूनची इच्छा असल्यामुळं आजच्या हा हळदी कुंकाच्या निमित्तानं घेतलेला एक छोटासा संकल्प आणि तुम्ही आम्हाला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. संवाद आपल्याशी साधलेला आहे. उपस्थितांचं पुन्हा खरं तर आपण जवळपास 2 तास हा कार्यक्रम ऐकत आहोत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. आणि आता आपण पळतोय शेवटच्या टप्प्याकडे. भगवतवासीय ब्रह्मांडनायक स्वामीच्या या पुण्यनगरीमध्ये आपण हे आरोग्य संवाद आणि आज
आगळं वेगळं वाण म्हणजेच आपण एक पर्स देणार आहोत. खरं तर बचत ही प्रत्येक स्त्रीनं केली पाहिजे आणि पूर्वीच्या काळी कपाटामध्ये कागदाखाली तांदळाच्या डब्यात पिठाच्या डब्यात आपण पैसे ठेवत होतो. पण काळ बदलला आणि वेळही बदलली. तर आता आपण जी बचत करायची आहे ते आजच्या वाहनात केलेल्या वाहनामध्ये आणि साठवलेली जी बचत आहे ती परिवाराकडे आपण आणलं तर आपल्याला आकर्षक असा व्याज दर आम्ही देऊ. कृपया मान्यवरांना विनंती आहे, थांबा. आपण आजच्या प्रमुख अतिथींचा इथे सन्मान करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमात लाभलेल्या माननीय आरती काळे मॅडम ज्या साहित्यिक आहेत, मान्यवरांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करूया. हळदी कुंकाचं वाण, तिळगुळ, सोलापुरी चादर, शाल आणि पर्स असा आपण त्यांचा सन्मान करत आहोत. एक मिनिट. कृपया सर्व माता भगिनींना विनंती आहे, सर्वांना हळदी कुंकू आणि स्नॅक्सचं सोय केलेली आहे. गर्दी करू नका, हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे. कृपया सहकार्य करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.